माझ्या डोळ्यासमोर दुसरं काही दिसत नाहीये। कौशल्य ते चित्र समोर दिसते, तो ब्राह्मण मला शाप दिलेला आहे। सहा वेळेस राम राम नामाचा पाठ केलेला आहे। दशरथाने कौशल्याच्या मांडीवर देह ठेवलेला आहे। एक सूर्यास्त झाला। अयोध्या नगरीत वैशिष्ट्यापर्यंत बातमी गेलेली आहे। राम राम म्हणत राजाची झोत मावळली। वशिष्ठांनी सांगितलं, राम तर वनात गेलेले आहेत। दोन भावंड आपल्या आजोळी गेलेली आहेत, त्यांना मनोवेगाप्रमाणे घेऊन या। रथ पाठवलेला आहे, राजाला तेलामध्ये ठेवलेले आहे। तशा देहाला काही होऊ नये जोपर्यंत अग्निसंस्कार केले जात नाही। रात्री भरत झोपेमध्ये त्याला स्वप्न पडतंय। स्वप्न खोटी असतात असं नाहीये। कधीची स्वप्न खरी असतात, कधीची स्वप्न खोटी असतात। आता शास्त्र असे काही भाग्यवान आहेत। मला काल आमचे शिंदे गुरुजी म्हटले, म्हणे महाराज, माझं ऑपरेशन झाल्यानंतर माझ्या आईपर्यंत सकाळी रात्रीच गोविंद महाराजांनी बातमी दिली म्हणे की ऑपरेशन यशस्वी झालंय म्हणून। याला म्हणतात स्वप्न। काही माणसाला स्वप्नामध्ये काही येते। स्वप्नामध्ये आलेलं आहे माणूस बोडक झालेलं आहे। अपशकुन देणारी सगळी कुत्रे भुंकत आहेत, कोले भुंकत आहेत। विचित्र विचित्र स्वप्नामध्ये काहीतरी दिसत आहे। काहीतरी घडले म्हणून मध्यरात्री भरत उठलेले आहेत। भाऊ शत्रुघ्न, हे भैया, अयोध्येत काहीतरी औचित्य घडलंय, मला स्वप्न नाहीये। सूर्योदय झालेला नाहीये, रथ उभा आहे। भरतजी कुठे? काका, रथ आलेलं बघितल्याबरोबर काय झालं सांगा। गुरुदेवांनी तुमचं स्मरण केलेलं आहे।
वैशिष्ट्याने मनोवेगाप्रमाणे तुम्हाला अयोध्या यायला सांगितलेलं आहे. बाकी काही सूचना आमच्यापर्यंत आली नाहीये आणि तुम्ही अयोध्येला चालाल. त्यात अवस्थेमध्ये भरत निघालेले. मनोवेगाप्रमाणे हा घोडा चाललेला आहे. रथ जरी जोरात जात असला अंतर जास्त वाटत आहे. जे अंतर कधी लांब जात नाही, वाटत नाही, ते अंतर आज फार वाटते. वेळ घरात काही घटना घडली की वाहन सापडत नाहीत, काहीतरी नवीन वेळेवर काही सापडत नाहीये. मन उदास झालेलं आहे. अयोध्या नगरीत प्रवेश केल्याबरोबर कोणी तोंडाकडे बघत नाहीये. भरत म्हणते काय झालं असेल. असं काय घडलंय अयोध्येमध्ये. माझं तोंड बघितल्यानंतर माणसं तोंड फिरवत आहेत. भरताचं सौंदर्य रामासारखं होतं. राम आला, भरत आला, सारखंच रूप आहे, काही फरक नाहीये. आणि आज माझं मुख बघितल्यानंतर माणसं मुख फिरवत आहेत. काहीतरी घडलेलं आहे. फूल सुकल्यासारखी अयोध्या सुकल्या गेलेली आहे. काय घडलं असेल काही माहित नाहीये. अतिशय मन जड झालेलं आहे. काही सदनाकडे रथ आलेला आहे. दारावर काही आरती घेऊन उभी आहे. काही मायच्या चेहऱ्यावर सगळं कपड्याचा वेश बदललाय आणि आरती घेऊन उभी आहे. माँ, मेरे राम कहाँ है?